ब्रह्मरथाच्या मनात एकाएकी विचार आला. सूर्य सर्व जगताला उजळून टाकतो, सर्वांवर कृपा करतो. आपण पुत्रप्राप्तीसाठी सूर्यनारायणाची उपासना करावी. त्याच्यासारख्याच तेजस्वी पुत्राची मागणी करावी. आपल्या पुत्रतेजाने सर्व जग झळाळून गेले पाहिजे. सूर्यनारायणासारखी त्याची कीर्ती दशदिशात पसरली पाहिजे. होय, आपल्याला पुत्र हवा तो सूर्यनारायणासारखा तेजस्वी. अंतरंगात भारून निघालेला ब्रह्मरथ सुनंदाला म्हणाला, देवी, तू कष्टी होऊ नकोस. मी उद्यापासून पुत्रप्राप्तीसाठी सूर्यनारायणाची आराधना करतो. त्याच्यासारख्याच तेजस्वी पुत्राची मागणी करतो. हे ऐकून सुनंदाला पण खूप आनंद झाला. सूर्यनारायण प्रसन्न झाला तर आपल्यावरचा वांझपणाचा शिक्का पुसला जाईल असा तिला विश्वास वाटला. ब्रह्मरथाने तन मनपूर्वक सूर्यनारायणाची उपासना सुरू केली. अतिशय कडक उपासना. असा बराच काळ लोटला. सूर्यनारायण एक दिवस संतुष्ट होऊन प्रसन्न झाले. म्हणाले, वत्सा, तुझ्यावर मी प्रसन्न आहे. हवा तो वर मागून घे. समोर प्रत्यक्ष सूर्यनारायण पाहून ब्रह्मरथ भारावून गेला. तो सद्गदित झाला. त्याने सूर्यनारायणासमोर साष्टांग लोटांगण घातले आणि म्हणाला, सूर्यनारायणा, माझ्या पोटी तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र जन्माला यावा हीच एक इच्छा आहे. सूर्यनारायण तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. ब्रह्मरथ आनंदाने न्हावून निघाला, कारण त्याची इतक्या वर्षांची उपासना फळाला आली होती. काही काळाने सूर्यनारायणाचा वर खरा ठरला. सुनंदाने एका बाळाला जन्म दिला. बाळ अतिशय तेजस्वी दिसत होते. जणू सूर्यानेच बाळरूप धारण केले आहे. बाळाचे भविष्य कथन करण्यासाठी ज्योतिषाला बोलवण्यात आले. ते 32 लक्षणी बालक पाहून ज्योतिषी म्हणाले, हे बालक पुढे दिगंत कीर्ती संपादन करील. याच्या कार्याने सगळे जग स्तिमित होईल. हे बालक म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा अंशावतार आहे. ब्रह्मदेवाचा अवतार? होय, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा अवतार आहे. मी त्यांच्या जन्माची कथा आपणास सांगतो. असे म्हणून ज्योतिषी त्यांना ब्रह्मावताराची कथा सांगू लागले. एकदा स्वर्गात एका मोठ्या यज्ञाचे आयोजन चालले होते. सर्व देव आणि ऋषींनी मिळून यज्ञ मांडला होता. यज्ञाची सर्व तयारी झाली. सगळ्या जिन्सा गोळा झाल्या. यजमानपद दिले होते ब्रह्मदेवाला. यज्ञ मुहूर्त जवळ येत चालला तरी सावित्री यज्ञ मंडपात आली नव्हती. ब्रह्मदेव तर केव्हाच स्नान वगैरे करून यज्ञवेदीवर येऊन बसले होते. बराच वेळ झाला तरी सावित्री पोहोचे ना. तेव्हा ब्रह्मदेवाने तिला बोलावण्यासाठी एका दूताला पाठविले. एवढा मोठा विश्वयज्ञ, हजारो देवऋषी उपस्थित होते. तेथे जाताना योग्य साजशृंगार व्हायला पाहिजे म्हणून सोबत सखींना घेऊन सावित्री साजशृंगार करीत होती.